आणि महाराज देवांनी पुष्पाचा त्या ठिकाणी वर्षाव केला आणि त्या ठिकाणी पार्वती मातेची जी आई आहे मैना राणी, या 3 बहिणी जे आहे मैना, धन्य आणि कला, पूर्वजन्मामध्ये या पितरांच्या मुली होत्या. पित्रा आता काय झालं महाराज, हिमालयामध्ये सनकादिक महाराज ज्यावेळेस साधना करण्याकरिता बसले होते त्यावेळेस त्या पितरांच्या मुली ज्या होत्या मैना, धन्य आणि कला, या त्या ठिकाणी एकदा विहार करत होत्या त्या हिमालय पर्वतावर. विहार करता करता काय झालं, त्यांची जी चोडी आहे त्या चोडीचा जो स्पर्श आहे, लहंग्याचा स्पर्श सनकादिकांना झाला आणि सनकादिकांना त्या लहंग्याचा स्पर्श झाल्यावर सनकादिकांना एकदम राग आला आणि रागाच्या भरात सनकादिकांनी त्या ठिकाणी त्या 3ही मुलींना शाप दिला की तुम्हाला मान मर्यादा कळत नाही, खाली पाहून चालता, तुमचं वस्त्र आमच्या शरीराला स्पर्श झाला, लक्ष कुठे होतं, काय कुठे होतं, तुम्हाला शाप आहे, तुमचा जन्म मृत्यू लोकांमध्ये होईल. आणि त्यावेळेस त्या 3ही देव्या मैना, धन्य आणि कला क्षमा प्रार्थना मागतात, भगवान आम्हाला क्षमा करा, अपराध झाला, संत हृदय नवनीत समाना, संताचं हृदय नवनीतासारखं असतात म्हणून क्षमा करा. आणि त्यानंतर सनकादिकांनी उपशाप दिला की मैना, धन्य आणि कला तुमचा 3घांचा अवतार पृथ्वी लोकावर होईल, परंतु तुमच्या 3घींच्या द्वारे 3 शक्त्या प्रगट होतील, 3 दिव्य शक्त्या प्रगट होतील. मैनेपासून पार्वती आणि धन्या झाली सुनैना, सुनैनेपासून जानकी म्हणजे सीता आणि कला झाली कीर्ती आणि कीर्तीची मुलगी राधाराणी. अशा 3 दिव्य शक्त्या, आदिशक्त्या प्रगट झाल्या 3घांपासून आणि तीच माता पार्वती. या पितरांच्या मुली आहेत, पितर देवता ज्यांना आपण म्हणतो, मैना, धन्य आणि कला, आणि त्यांच्यापासून या 3 शक्त्या. असं शिवपुराणामध्ये काल चरित्र होतं पण आपल्याला तो विसर पडला, पुन्हा आज आपण पाहतो. तारकासुराचा त्या ठिकाणी अंत झाला, देवांना आनंद झाला. काय झालं महाराज, तारकासुराचा अंत झाला म्हणून 3 दैत्य त्याचे जे मुलं होते, तारकाक्ष, कमलाक्ष आणि विद्युन्माली, या 3घांनी ब्रह्मदेवाचं तप केलं की देवांना ठार करावं, देवांवर विजय प्राप्त करावा म्हणून ब्रह्मदेवाचं तप केलं. आणि ब्रह्मदेवाचं तप करून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला अमरत्वाचं वरदान मागितलं. ब्रह्मदेवाने सांगितलं अमर